असं मुंबईत कोणी हाडाचा नसतो. हाडाचे पुणेकर असते. पाठारे प्रभू, ख्रिश्चन्स, नंतर कोळी समाज, नंतर पाचकळशी, या लोकांचा मिळून बनलेला होता मुंबई. मुंबई जी बनली ती कोणाला आपला न मानणार, आपला नाही असं म्हणणार नाही अशी बनली. जसं जसं गुजराती टक्का वाढत गेला, जैन लोक आले, पण त्यांनी काय केलं, त्यांनी जैन मंदिर असलेल्या सोसायट्या बांधल्या, तिथे मांसाहाराला बंदी केली. म्हणजे इथे कोळ्यांची मुंबई, त्याच्यात मांसाहाराला बंदी केली. ते म्हणजे अमिताभ बच्चन पासून ते मुकेश अंबानींपासून सगळे लोक इथे जे समृद्ध झाले, जे आपल्याला गुजरात पासून उत्तर प्रदेशचे म्हणवतात, ते इथे मराठी मूळ नसतं तर काय केलं असतं त्यांनी, की आई कोण मुलाची हे कळण्याकरता मुलाला चाकू घेऊन जर तुम्ही गळ्याला लावला तर जी ओरडते पहिल्यांदा ती त्याची आई आहे, हे सिद्ध होतं ना 10 बायकांमध्ये. शिवसेनेचा जे थॉट होता, जो सुरुवातीचा मराठीवाला, तो लक्षणावर उपाय करणारा होता. महाराष्ट्राला उत्तुंग विचार करणारं नेतृत्व हे 60च्या दशकानंतर, 60 सालानंतर मिळालंच नाही. नमस्कार. इंडी जर्नलच्या लोकोत्सव या निवडणूक विशेष कव्हरेजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण आलो आहोत मुंबईमध्ये आणि आपण इंडी चॅटमध्ये राजू परुळेकर सरांना भेटतच असतो, पण आपण लोकोत्सवच्या निमित्ताने, निवडणूक विशेष वार्तांकनाच्या निमित्तानं त्यांना पुन्हा एकदा भेटतोय. आणि मुंबईत असल्यामुळे आणि ते स्वतः हाडाचे मुंबईकर असल्यामुळं मुंबई आणि इथलं राजकारण, त्या राजकारणाचं महत्त्व, मुंबईचं स्वतःचं राजकीय महत्त्व, या सगळ्या गोष्टींवर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आता. आणि सर, वेलकम. थँक्यू. मी काय हाडाचा वगैरे काही नाहीये, फक्त मुंबईत राहतो मी. आणि हे बरं झालं, कारण बऱ्याच लोकांना पुण्यात राहतो असं समजतं, तुम्ही पुण्याहून कधी येणार वगैरे असं विचारतो, त्यामुळे मला मुंबईचं बरं झालं तू बोललास ते. पण हाडाचा मुंबईकर वगैरे काय असतं ते, म्हणजे असं मुंबईत कोणी हाडाचा नसतो, हाडाचे पुणेकर असतात. सर, प्रत्येक मुंबईकर हा हाडाचाच असतो. बरं, दुसरं असं की आज आपण लोकांना हे सांगितलं पाहिजे की आपण हे मुंबईची जी महत्वाची स्थळं आहेत त्याच्या बॅकग्राऊंडवर हे जास्त करणार होतो आपण, परंतु म्हणजे माझ्याच प्रयत्नामुळे ते झालं नाही की मी प्रयत्नपूर्वक ते इथे घडवून आणलं. याचं मुख्य कारण आज म्हणजे कसं अनंत चतुर्दशीच आहे मुंबईमध्ये, की एकीकडे मोदी राज ठाकरेंची सभा आहे, दुसरीकडे केजरीवाल, उद्धव ठाकरे, खरगेंची सभा आहे बीकेसीला, आणि IPL तिसरीकडे चालू आहे. म्हणजे ज्यांना इलेक्शन मध्ये इंटरेस्ट नाही त्यांच्या एंटरटेनमेंटची पण सोय करण्यात आली आहे. म्हणजे तिथे जय शहांची सभा आहे. तर या अशा प्रकारच्या घटना मुंबईत एकाच वेळेला फार क्वचित घडल्या असतील, तर ते आज घडतात. त्यामुळे रहदारी आणि कुठे शूट करणं हे अशक्य झालं. त्यामुळे आपण इथे बसलोय. त्यामुळे आपण रमणीय आणि प्रेक्षणीय स्थळं जी मुंबईत आहेत, जी पुण्यात नाहीत, किंवा इतर समुद्र नसलेला उत्तर भारत आहे त्याला दाखवणार समुद्र, ते सगळं राहून गेलंय. पुण्यात संदीप आहे, संदीपचं मटण आहे पुण्यात खूप गोष्टी चांगल्या आहेत. आणि मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा मला पुणा फारच आवडायचं, की कायम भंडारकर आणि प्रभात रोडवरनं फिरायला. तर इट्स गुड. सो हे पुणे मुंबईची रायव्हलरी तर जुनी आहे. मला सगळी शहरं आवडतात. पुणेही आवडतं, मुंबई आवडतं, नागपूरही आवडतं. मला सगळ्या माझं, आणि खूप काळ एक माझा नागपूरमध्ये गेला, मराठवाड्यात गेला. पण मुंबई म्हणजे जे आज आपण जो आपला लोकोत्सवचा विषय आहे, मुंबईचं खास महत्व काय, तर एक म्हणजे मुंबईमध्ये समुद्र असल्यामुळे मासे मिळतात उत्तम दर्जाचे. दुसरं असं, मुंबई कोणालाही आपलं करून घेते. आणि तिसरं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे एकेकाळी मराठी असलेली मुंबई आता बहुभाषिक झालेली आहे. हे चांगलं आहे असं मी म्हणणार नाही, पण वाईट आहे असं तरी कशाला म्हणू. त्याचे चांगले वाईट परिणाम पुढे दिसतील. राजकीय त्याचे परिणाम आहेत, त्याच्यावर आपण बोलणार आहोत. बरोबर. मला मुद्दाम हे विचारायचं होतं, लोकोत्सवच्या अनुषंगाने जर करत असल्यामुळं मी कोचीमध्ये पण होतो, आणि मला एक पोर्ट सिटी, बंदराचं शहर या अर्थानं दोन्ही शहरांचा आपण एक तुलना करू शकतो. तसं मुंबई आधुनिक आहे कोचीच्या तुलनेत. कोची अगदी प्राचीन काळापासून वगैरे आहे, पण बंदराचं शहर कधी पण कॉस्मोपॉलिटन असतं, बहुसांस्कृतिक असतं. त्याच्यामध्ये अनेक इमिग्रंट्स येतच असतात, वेगवेगळे प्रवासी, जगभराशी संपर्क असतो त्या शहरांचा. पण बहुसांस्कृतिक असण्या व्यतिरिक्त मुंबईची स्वतःची एक इथली स्थानिक ओळख होती. तर त्याची जी कंडिशन आहे किंवा त्याची जी अवस्था आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? खरं सांगू का, मुंबईचे खूप लोक गुन्हेगार आहेत. पहिली गोष्ट म्हणजे मुंबईमध्ये एक काळी डाव्यांचा खूप प्रभाव होता. कारण
आणि तो ऑब्व्हियस होता म्हणजे. आणि कारण मुंबई ही कामगारांचं हब होतं ऑब्व्हियसली, कारण इथे कॅपिटलिझम, खऱ्या अर्थाने कॅपिटलिझम, आता गेल्या 10 वर्षात तो क्रोनिझम नाही, कॅपिटलिझम म्हणजे इथे गिरण्या होत्या, कंपन्या होत्या, इंडस्ट्री होती आणि त्यांची ऑफिसेस नरीमन पडला म्हणजे दक्षिण मुंबईकडे होती. त्यामुळे हा एक संपूर्ण हब होता. आणि परेल आणि लालबाग भागात तर मराठी लोकांचं गिरगाव यापर्यंत संपूर्ण मराठी, दक्षिण मुंबईकडेपर्यंत मराठी पसरलेले होते. तर महाराष्ट्रात संयुक्त महाराष्ट्राचा लढा यशस्वी होण्याचं कारण इथे मराठी पॉप्युलेशन प्रचंड होतं आणि ते लढाऊ होतं. आणि डाव्या विचारांची प्रचंड परंपरा आहे मुंबईला. किंबहुना इव्हन 42चं चलेजावचं आंदोलन गवालियर टँकवर हाक दिली होती गांधीजींनी. म्हणजे असं नाही तुम्ही म्हणू शकत की त्याला पुण्यात हाक दिली होती म्हणून. तर हे वैशिष्ट्य होतं मुंबईचं की लढा कुठचाही असेल ना तर मुंबईत लगेच स्वीकार केला जायचा. इव्हन टिळकांचा मृत्यू झाला तेव्हा गिरण्या बंद झाल्या होत्या, किंवा नेहरूंचा मृत्यू झाला तेव्हा गिरण्या बंद झाल्या. त्याच्या नारायण सुर्वेने, म्हणजे अस्सल मुंबईकर कवी जे नारायण सुर्वे, म्हणजे लेखक कवी मुंबईची एक परंपरा आहे, म्हणजे मुंबईच्या पार्श्वभूमीवर लिहिणार. तर नारायण सुर्वेने त्याच्यावर नेहरू गेले तेव्हा नावाची एक कविता लिहिली आहे. फार सुंदर कविता आहे ती. म्हणजे संध्याकाळी गिरण्या कशा बंद झाल्या वगैरे. ती मुंबई तुम्हाला कुठे आता बघायला मिळणार नाही, त्या कवितेतच फक्त बघायला मिळते. तर मुद्दा असा आहे की ती मुंबईमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर डावी चळवळ होती, कारण गिरणी कामगार होते. या सगळ्याचं अनुक्रमे पतन हे काँग्रेस सरकारने आपल्या स्वभावाप्रमाणे भांडवल दार्जन्या, क्रोनी नाही, स्वभावाने त्यांनी वेगवेगळे डावपेच आखले. त्याच्यात अनेक गोष्टी घडल्या. डावी चळवळ कमकुवत करायला शिवसेना आली आणि कामगारांच्या ऐवजी बाजू घेतो असं दाखवून कामगारांची भांडवलशाह जे मालक होते, मिल मालक वगैरे, त्यांच्याकडनं टक्के घेऊन सेटलमेंट व्हायला लागली. आणि मग ते कडवेपणा संपलं मुंबईचं. सगळ्यात शेवटचा गाव तो दत्ता सामंतचा गिरणी संप होता 82 सालचा, तेव्हा बसला. आणि त्याच्यात सगळ्यांची पाप आहे. म्हणजे बाळासाहेब ठाकरे होते त्यात, इंदिरा गांधींनी केलं. म्हणजे दत्ता सामंत स्वतः त्याचे गुन्हेगार मानले जातात, पण दत्ता सामंतांचा रोल खूप कमी आहे गुन्हा म्हणून. त्यांनी 3 वेळा परत पाठवलेलं आहे कामगारांना. त्याच्यावर जयंत पवारनी फार सुंदर लेख लिहिलेला, त्यांचं नाटक पण त्याच्या पार्श्वभूमीवर आहे. तर मुंबई अशी आहे. नंतर काय आलं की उत्तर भारतीय हिंदूच्या नावाखाली बाळ ठाकरेंनी पहिल्यांदा उत्तर भारतीयांना इथे मोठ्या प्रमाणावर हे केलं. म्हणजे गुजराती तर आधीच होते. म्हणजे गुजरात्यांचं आणि महाराष्ट्राचं आणि गुजरातचं मुळात वादच मुंबईवर नव्हता. पैसे दिलेत आपण गुजरातला त्याच्यासाठी, आणि ते आता भरून नाही निघू शकत. म्हणजे त्यांनी देऊ केले तरी घेऊ शकत नाही, कारण ते होत नाही. ते अडाणी वेगळ्या मार्गाने प्रयत्न करतात. पण मुद्दा असा आहे की या सगळ्या पार्श्वभूमीवर मुंबईचं राजकारण हे अतिशय गुंतागुंतीचं आणि सतत बदलत राहिलेलं आलेलं आहे. आणि बंदराचं शहर असलं तरी त्याचा एक स्वभाव होता जो महाराष्ट्रीयन होता, आणि त्यामुळेच ते एवढं इन्क्लुझिव्ह झालं. अन्यथा झालं नसतं. तुम्ही अहमदाबादला जा, तुम्ही वाराणसीला जा, तुम्ही तिरुवनंतपुरमला जा, एवढं इन्क्लुझिव्ह तुम्हाला दिसणार नाही जे मुंबईत दिसते. तर त्याचं एक मुख्य कारण असं की केवळ समुद्र असल्याने कोणी इन्क्लुझिव्ह होत नाही, आणि केवळ ते एका स्पेसिफिक राज्यामध्ये असल्यामुळे या सगळ्या गोष्टी जमून आल्या. आणि कामगार वर्गीय संस्कृती होती या शहराला. त्यामुळे कामगार वर्गीय संस्कृती असलेलं कुठचंही शहर हे कोणालाही आपलंसं करतं. खरं तर फिल्म इंडस्ट्री असल्यामुळे मुंबई प्रसिद्ध आहे असं म्हणतात. तर फिल्म इंडस्ट्री कोणी आणली? मराठी लोकांनी. दादासाहेब फाळकेंचे अवॉर्ड हे सर्वोच्च अवॉर्ड आहे, ते सुरूच मराठी लोकांनी केलं पदराला खार लावून. तेव्हा हिंदी आणि मराठी चित्रपट एकत्र निघत असत, आणि व्ही शांताराम बिनीचे दिग्दर्शक होते. या सगळ्या संस्कृतीची झालर या मुंबईला आहे, आणि मराठी माणसांनी मोठे केलेली मुंबई शहर आहे. आणि आता त्याच्यात पियुष गोयल, मिहीर कोटेच्या वगैरे लोक स्वतः निवडणुका लढवत आहेत. म्हणजे त्यांनी निवडणुका कुठेही लढवायला हरकत नाही, कारण त्या काळात पूर्वी मधुली मिया आणि जॉर्ज फर्नांडिस बिहारमधनं निवडून येत असत. परंतु त्यांचं जे संस्कृतीचं मूल्यमापन ते करतात ते चुकीचं आहे, कारण आकलनच चुकीचं आहे. कारण पियुष गोयल सारखा मनुष्य उत्तर मुंबईत नव्हतं, माझं मत त्यांना मिळणार आहे किंवा नाही मिळणार आहे. तर त्या उत्तर मुंबईत मच्छीमारांच्या वसाहतीत आता नाकाला हात लावतात ते. असा अपमान, इथला मूळ रहिवाशी कोण होता? तर मूळचा कोळीच होता. त्याचा अपमान करणाऱ्या माणसाला इथे निवडून आणण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे येईल पण तो निवडून, म्हणजे आपल्याकडे काही होऊ शकतं आता. हे 10 वर्षात मला पटलंय. तर मुद्दा हा आहे की मुंबई बदलली ती या अर्थाने. मग याचे जे मराठी रूट्स होते, म्हणजे मुंबईचं मराठी असणं हे महत्वाचं आहे असं तुम्ही जो उल्लेख केला, तर ते रूट्स काय होते आणि त्याचा इम्पॅक्ट काय झाला? इथली सायकोलॉजी जी असेल त्याच्यावरती, मानसिकता जी आहे, कुठल्याही गोष्टीकडे बघण्याचा जो एक अप्रोच आहे त्याच्याकडे,
परत मुंबई स्पिरिट ज्याला म्हटलं जातं ते येण्यामध्ये, ते कल्चर डेव्हलप होण्यामध्ये तिथल्या मराठी माणसांचा काय रोल होता याच्यामध्ये, किंवा मराठी सांस्कृतिक रूट्सचा काय रोल होता? असं एकच एक नसतो रोल ना, म्हणजे त्याचा अनेक पदरी रोल होता. पहिली गोष्ट अशी की मराठी संस्कृतीमुळे मी पहिला जसं म्हटलं इन्क्लुझिव्हनेस, दुसरं इथला स्थानिक जो होता त्याला या शहराच्या बघा आता अनेक गोष्टी आहेत त्या जगन्नाथ शंकर शेठ बांधलेल्या आहेत, म्हणजे जमशेदजी जिजीबुवा आहे, आणि इथला जो मुळात जो राहणारा वर्ग होता म्हणजे पाठारे प्रभू, ख्रिश्चन्स, नंतर कोळी समाज, नंतर पाचकळशी, या लोकांचा मिळून बनलेला होता मुंबई. आणि ब्रिटिशांनी ती अधिक समृद्ध केली इथली परंपरा. तर मुद्दा असा आहे की या सगळ्या पार्श्वभूमीवर मुंबई जी बनली ती कोणाला आपला न मानणार, आपला नाही असं म्हणणार नाही अशी बनली. त्यात मराठी बहुसंख्याक होते, म्हणजे एक असा पॉईंट होता की जेव्हा 60% एवढे, मग 50, मग 40 असं करत आले ते, तर आता 27% आता त्याच्याहूनही कमी असतील. पण तो धागा जोरकस असल्यामुळे बघ आता मी उदाहरण सांगतो मराठी असण्याचा इन्क्लुझिव्हनेस. जसं जसं गुजराती टक्का वाढत गेला, जैन लोक आले, म्हणजे त्यांनी आल्यामुळे समृद्ध केलं, परंपरा नेहमीच समृद्ध होतात नवीन, असा मराठी माणसाचा दृष्टिकोन होता. पण त्यांनी काय केलं, त्यांनी जैन मंदिर असलेल्या सोसायट्या बांधल्या, तिथे मांसाहाराला बंदी केली, म्हणजे इथे कोळ्यांची मुंबई, त्याच्यात मांसाहाराला बंदी केली. आणि ते म्हणजे वर्णभेद, वर्गभेद, गुजराती लोकांनी मराठी लोकांना नाही, नोकरी नाही देणार अशी जाहिराती छापायला सुरुवात केली. नंतर बिल्डिंगामध्ये आपल्या सोसायटीत घरच देणार नाही असं सांगताना असं सांगतात नाही, ते अर्थात परवडणार नाही, एक अर्थात परवडत नाहीच मराठी माणसाला. या प्रकारचं जे एक एक्सक्लुझिव्हिटी आहे ती त्यांनी आणली. ती जर असती अगोदरच तर हे लोक येऊ शकले नसते, हे लोक समृद्धच झाले नसते. म्हणजे अमिताभ बच्चन पासून ते मुकेश अंबानींपासून सगळे लोक इथे जे समृद्ध झाले, जे आपल्याला गुजरात पासून उत्तर प्रदेशचे म्हणवतात, ते इथे मराठी मूळ नसतं तर काय केलं असतं त्यांनी? उत्तर प्रदेशमध्ये काय अमिताभ बच्चन होणार होते, किंवा मुकेश अंबानी राहिले असते तिकडेच त्यांच्या जामनगरला तर काय होणार होते? त्यांचे वडील इथे होते म्हणून मोठे झाले. म्हणून तर ते 60 वर्ष राहिल्यानंतर अमिताभ बच्चन मागच्या महिन्यात वगैरे म्हणाले की मला मराठी येत नाही याचा खेद वाटतो, शिकली पाहिजे. निदान ते तेवढं तरी म्हणतात. पण तेवढंही न म्हणणारे खूप गुजराती श्रीमंत झालेले, आणि ते आता मराठी माणसांच्या हातून मुंबई कशी हिसकावून घ्यावी याच्यासाठी प्रयत्न करतायत. आता हा धारावी प्रोजेक्ट हा मूलतः मराठी मुंबई उरली सुरली नष्ट करण्याकरता आहे, बरोबर, जो अडाणींकडे देण्यात आलेला आहे मोदी आणि शहांच्या सरकारने. बरोबर. आता मुळात हा जो पूर्ण एक हे जे वाक्य आहे महाराष्ट्राकडून मुंबई हिसकावून घेणं, याला ऐतिहासिक आधार आहे. हा ऐतिहासिक आधार. 107 लोकांचा बळी मुडदे पाडले जे मोरारजी देसाईंनी, ते हिसकावून न घेण्याकरता नव्हते ना पाडले. म्हणजे सत्ता जेव्हा एका मोरारजी देसाई जेव्हाच्या माणसाकडे होती, म्हणजे तुम्हाला सांगतो बाळा ठाकरेंच्या 100 चुका असतील, पण त्यांनी मोरारजी देसाईंचं स्मारक मुंबईत होऊ दिलं नाही, हे उत्तम केलं मी म्हणतो. ते नराधमच होते महाराष्ट्राच्या दृष्टीने, ते कोणत्याही दृष्टीने आदर्श असतील पण नराधम होते महाराष्ट्राच्या दृष्टीने. त्यांनी 107 लोकांचा बळी घेतला, असं कोण करतं? ही पद्धत आहे. पण गुजराती शासक नेहमीच सामान्य माणसांना वस्तुरूप मानतो, ह्याचं हे उत्तम उदाहरण आहे. म्हणून गांधीजींनी आपला वारस म्हणून नेहरू निवडले, कारण गांधीजी अहिंसावादी होते. मोरारजी त्यांचा अनुयायी म्हणत असत, आणि यशवंतराव चव्हाणांचे मोरारजी देसाई गुरु होते, हेही मी तुम्हाला सांगतो. पण स्वतः मोरारजी देसाई काय होते या उदाहरणामध्ये डिफाईन होतं वेल, आणि इलस्ट्रेट पण होतं. बरोबर. नाही, त्यांनी अगदी ते गोळ्यांचा हिशोब वगैरे मागितला होता, असं सगळं. सो मला असं विचारायचं होतं की या वाक्याला आत्ताच्या परिस्थितीमध्ये एक कॉन्स्पिरसी म्हणून फक्त बैठलं, एक कॉन्स्पिरसी थिअरी नाही, कॉन्स्पिरसी नसून बाबासाहेब आंबेडकरांपासून तर महर्षी धोंडो केशव कर्व्यांपर्यंत, आणि या आचार्य प्रके अत्र्यांपासून SM जोशींपर्यंत सगळे कम्युनिस्ट, अमर शाहीर, अमर शेखांपासून अण्णाभाऊ साठ्यांपर्यंत सगळ्यांनी, आणि तिथे नाना पाटील, क्रांतिसिंह, नंतर भाई बागल यांच्यासारखी सगळी माणसं एकत्र होऊन ही चळवळ उभी राहिली होती. त्यामुळे त्याच्यात प्रजा समाजवादी, समाजवादी पक्ष, त्यात डावे सगळेजण एकत्र होते, आणि ती चळवळ एवढी पॉवरफुल होती की ती समिती, महाराष्ट्र एकीकरण समिती होती, ती त्याची चळवळ जी झाली
तर ती चळवळ एवढा काळ लढत होती. म्हणजे केशवराव जेधे यांनी ती ऍक्च्युली स्थापन केली. जेधे जवळकर मधले जेधे, खरं ते मुंबईचे धरायचे नाहीत, म्हणजे खरं पुण्याचे, म्हणजे जेधे जवळकर म्हणजे पण त्यांनी ती स्थापन केली. तिथून ते इथपर्यंत सगळं आलं. तर त्या सगळ्यामध्ये तुम्ही असं म्हणू शकता का एवढी चळवळ उभी करावी लागते त्याचा अर्थ, आणि मुंबईवर कोणतरी दुसरा हक्क सांगतंय याचा अर्थ ती हिसकावून घ्यायला ते पुन्हा बघणार नाही, ही खोटी भीती नाहीच आहे, साधार आहे. मराठी माणसाला हे पक्क माहिती आहे, कारण त्याने त्याग केलाय. गुजराती माणसाने काही त्याग नाही केलाय मुंबईसाठी, त्यामुळे त्याने फक्त मिळवलंय. उत्तर भारताने फक्त मिळवलंय. माझी त्याला हरकत नाहीये, पण मी हे उदाहरण सांगू इच्छितो, ते नोंद करू इच्छितो इतिहासामध्ये की ही मुद्दा लक्षात ठेवा. बरं, हे ऍक्च्युली वेगळ्या कॉन्टेक्स्ट मध्ये वाक्य वाचलं होतं मी इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या वादामध्ये. तर असं वाक्य होतं की कुठल्या जमिनीचे खरे, त्या जमिनीशी नातं असलेले खरे लोक कोण हे ओळखायचं असेल तर त्या जमिनीसाठी लढतंय कोण याच्यावरून तुम्ही ते ठरवू शकता. पण ते आईसाठी पण आहे ना, की आई कोण मुलाची हे कळण्याकरता मुलाला चाकू घेऊन जर तुम्ही गळ्याला लावला तर जी ओरडते पहिल्यांदा ती त्याची आई आहे, हे सिद्ध होतं ना 10 बायका, हो ना. सगळ्यांनी दावा सांगितला असेल, एकच आई असते जी ओरडते, मारू नका भले तिला द्या. बरोबर ना. मग आता या पॉलिटिक्स बद्दलचा जो अप्रोच आहे मुंबईतल्या राजकारण्यांचा, त्याचे दशकानुदशक काय काय मतमतांतर परिवर्तन झालेलं तुम्हाला दिसतं, की त्याचा प्रवास कसा दिसतो? म्हणजे या शहरावरती हक्क सांगण्यापासून त्या हक्कासाठी शिवसेनेसारखं एक संघटना इतकी लोकप्रिय आणि इतकी पॉवरफुल होण्यापासून ते आज ज्या पद्धतीचं पॉलिटिक्स बघतोय आपण या शहरात, तो प्रवासातले टप्पे काय दिसतात तुम्हाला? शिवसेनेचं एक मी आधी पूर्ण करून टाकतो. शिवसेनेने एक्सक्लुझिव्ह असं मराठी आणि महाराष्ट्रासाठी काही केलं नाही. शिवसेनेचा जे थॉट होता, जो सुरुवातीचा मराठीवाला, तो लक्षणावर उपाय करणारा होता. अच्छा. म्हणजे मराठी माणसाची बेकारी किंवा मराठी माणसाला नोकऱ्या, रोजगार, हे ते ही लक्षणं आहेत. त्याच्या मागे एक मोठी संघटित काम होत होतं, जे मुंबई बळकावण्यासाठी जे आज बोंबलतात ना परत एकदा, ते राजकीय कारणांनी बोंबलतात असं म्हणण्याला आधार अशासाठी निर्माण होतो की शिवसेना हे 66 पासून बोलते आहे, पण त्यांनी ऍक्च्युली जे केलं त्या सिम्पटमवर उपाय केले आणि नंतर त्या हिंदुत्व पत्करून मराठीशी गद्दारी केली. म्हणजे बीजेपीला इथे आणलं, रुजवलं. म्हणजे आज जर पियुष गोयल माझ्या मतदारसंघात उभे आहेत म्हटल्यावर माझं डोकं ठणकतं, आणि ठणकतं, मी नाही कशाला म्हणतो, कारण पियुष गोयल मराठी नाहीत म्हणून नाही ठणकत, ते मराठी द्वेषी आहेत. ज्या माणसाला कोळ्यांच्या माशांचा वास आल्यावर नाकाला रुमाल लावा हा संस्कृतीचा अपमान करतोय तो माणूस इथे उभा राहू शकतो. ही इथपर्यंत पतन जे झालं राजकीय, त्याला एक शिवसेना सुद्धा कॉम्पोनंट म्हणून कारणीभूत आहेच ना. बरोबर, नाही कसं सांगणार? बरोबर. हा, मग या अप्रोच मध्ये जे बदल झालेत, म्हणजे फक्त आता राजकारणाचे, म्हणजे उदाहरण सांगतो, जेव्हा गिरणी संपाचं आंदोलन, म्हणजे गिरणी संप सुरू झाला 82 साली, तेव्हा मी पण आता हे उतरणार वगैरे करून बाळासाहेब ठाकरेंनी आवाज दिला आणि गिरणी कामगार खुश होते की आपल्या संपात ठाकरेंचा पण आहे. ऐन वेळेला त्यांचं काहीतरी अंतुलेंशी बोलणं झालं आणि त्यांनी आल्यावर तुम्ही संप मागे घ्या सांगून ते परत गेले. एकतर त्यांनी पूर्ण अलूफ राहायला पाहिजे होतं, किंवा आशा दाखवून त्यांना हे नाही केलं पाहिजे होतं. बरोबर. अशा अनेक घटना मी सांगू शकतो इतिहासातल्या, की उदाहरणार्थ दलितांचं मोठं आंदोलन जे आहे महाराष्ट्रातलं, ते रिडल्सवरनं झालं. बरोबर. त्यात बाळासाहेब ठाकरेंची भूमिका ही अत्यंत धोकादायक होती आणि मराठी विरोधी होती. दलित हे मराठी नाही आहेत का? बरं, मुसलमान, महाराष्ट्रीयन मुसलमानांची मातृभाषा मराठी आहे, त्यांच्या विरुद्ध बाळासाहेब ठाकरेंनी दंड थोपटून बीजेपीला घुसवलं. त्यातले उत्तर भारतीय, गुजराती, जैन जे आज महाराष्ट्राच्या मुळावर आले, ते सगळे आणले त्यांनी. त्यामुळे त्यांचा रोल तुम्ही टाळू शकत नाही. काँग्रेसने हेच केलं वेगळ्या प्रकारे. म्हणजे अनेकदा अनेक महत्वाचे नेते जे आहेत त्यांनी प्रयत्न केला की गिरणी संप एक चांगल्या टर्म्सवर संपावा, तर इंदिरा गांधींनी ते होऊच दिलं नाही. आणि इंदिरा गांधींच्या काळात कसं होतं की त्यांची प्यादीच मुख्यमंत्री बसायची. ते काय मुख्यमंत्री जनप्रिय असायचे असं नाही, किंवा त्यांना ते वसंतराव पाटील सोडले तर कोणीच जनप्रिय असा मोठा, म्हणजे त्या काळात तर कोण होतं, अंतुले होते, पण अंतुले हे डायनॅमिक होते, पण त्यांचं शेवटी सिंहासन इंदिराजीवर आधारित होतं. म्हणजे त्यांचे इंदिरा गांधींचे अनेक गुण आहेत, किंवा ते महाराष्ट्र द्वेषी होते असं मी अजिबात म्हणणार नाही, परंतु त्यांचं काम जे आहे, जे झालं ते अंततः गिरणी कामगारांना देशोधडीला लावणारं
आणि गिरणी मालकांना त्या जमिनी मोकळ्या करून घेणार, त्याला पूरक काम बाळासाहेब ठाकरेंचं होतं, त्याला पूरक काम राष्ट्रीय मिल मजदूर संघाचं होतं. म्हणजे सगळी माणसं मराठी हे होतं त्याच्याबद्दल दीर्घकालीन विचार न करता वागणारी होती आणि त्यामुळे आज मुंबईवर वाईट दिवस आले. महाराष्ट्राला दीर्घकालिक आणि उत्तुंग विचार करणारं नेतृत्व हे 60 सालानंतर मिळालंच नाही. म्हणजे महाराष्ट्र एकीकरण समिती झाली ना, संपली ना, त्यानंतर महाराष्ट्रातले राजकारणी एक तर काँग्रेसने नेमलेले मुख्यमंत्री अपॉइंटी असत, म्हणजे इंदिरेकडनं किंवा हे हायकमांडकडनं आलेले, दुसरीकडे इथे शिवसेनेचं बाळासाहेब ठाकरेंचं राजकारण चालायचं, आणि तिसरीकडे शरद पवार कधी काँग्रेसमध्ये असत कधी बाहेर असत, पण त्यांचं राजकारण पश्चिम महाराष्ट्र आणि तिथल्या सरंजी आमदारांना पोचणारं होतं, ज्याची फळं ते आता भोगतायत. बरोबर. तर ह्या सगळ्या राजकारणात मराठी माणूस मुंबईतनं मरणारच होता आणि तो त्या पद्धतीने मेला. त्याचा दूरगामी विचार करणं, या शहराच्या महत्वाचा विचार करणं. लोक अनेकदा म्हणतात की बाळासाहेब ठाकरेंनी मराठीचा आवाज टिकवला. अजिबात नाही. बाळासाहेब ठाकरेंनी स्वतःचा आवाज टिकवला आणि त्यासाठी मराठी वापरला. मराठी माणसाला आवाज नाही दिला त्यांनी स्वतःला आवाज दिला. त्यासाठी मराठी कच्चा माल म्हणून एकदा वापरून टाकला. त्याला आता आवाज कुठे उरला? आय डोंट से की बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राच्या इतिहासाचे हिरो होते. लोक काही म्हणत किंवा इतिहासात तसं लिहिलंही जाईल, कारण शेवटी ज्याचे शिकार होते तो काय इतिहास लिहित नाही. मराठी माणसाचे शिकार झाले तो इतिहास लिहिणार नाही. बाळासाहेब ठाकरेंचे भाट लिहिणार इतिहास किंवा बीजेपीचे भाट लिहिणार. त्यामुळे ते लिहिणार. नरेंद्र मोदींनी पण महाराष्ट्रावर उपकार केले. आता नरेंद्र मोदी इतिहासाच्या काळ्या पडद्याआड झाले की मग दुसरा कोणतरी येईल. पण यामधला जो धागा आहे मराठी माणसाचा तो तुटू दिला नाही आणि त्याच्यावर खूप लोकांनी फार सुंदर महानगरी साहित्य लिहिलंय. म्हणजे बहुजन संस्कृती जी महाराष्ट्राची आहे त्याच्यावर मी तुम्हाला सांगतो की बाबूराव बागुलांनी लिहिलंय, भाऊ पाध्यानी लिहिलंय, नारायण सुरवानी कविता अप्रतिम लिहिल्या आहेत, तेंडुलकरांनी बऱ्याचदा फार सुंदर लिहिले. त्यांनी एक अंक काढला तर मला नाव आठवत नाही, पण त्या अंकामध्ये या सगळ्यांचे एक एक वेगवेगळे लेख होते. मी अनेकदा त्याचा उल्लेख केला त्या अंकाचा. एनिवे त्याच्यामध्ये अजूनही म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती, मराठी संस्कृती ही किती जाती धर्मामध्ये होती बघा. भाऊपद्यांची बायको ज्यू होती, शोषणना, त्या समाजवादी होत्या, मराठी समाजवादी होत्या, मृणाल गोरे वगैरे बरोबर त्या लढ्यात उतरल्या होत्या बघा. दुसरीकडे मराठी मुसलमानामध्ये अमर शेखांपासून सगळे आले होते. म्हणजे ही जी ताणेबाणे आहे त्या संस्कृतीचं, बाबूराव बागुलांनी दलित आणि दलित बहुजन संस्कृतीचं अतिशय उत्तम आपल्या कथांमधनं आणि मरण स्वस्त आहे त्यांच्या कथा, अशा अनेक कथा संग्रह अण्णाभाऊ साठ्यांनी केलंय. आणि या सगळ्यांनी कौनं महाराष्ट्रावर खूप काही लिहून ठेवलेलं आहे, ते तुम्ही वाचलेलं आहे. म्हणजे हा थोडासा ह्याचा टेक्निकल प्रश्न वाटेल, पण मला जाणून, आता तुम्ही खूप इंटरेस्टिंग उल्लेख केला त्यामुळे मला विचारावा लागेल तो, की भाषिकत्व किंवा भाषेचं राजकारण हे कुठंतरी जातीच्या कास्ट असर्शन किंवा बहुजनवाद याच्या विपरीत आहे असं कुठेतरी प्रोजेक्शन आजकाल होतं. म्हणजे आता कुणाशी तुम्ही जर, पण तसं बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः भाषिक राजकारणाला पूरक असं भरपूर लिखाण करून ठेवलं. पण आंबेडकरांच्या पुढचे दलित संघटनांचे नेते, खरं सांगायचं की दलित पॅन्थरचं सगळं जे आंदोलन आहे त्या आंदोलनाने साहित्यिक जास्त निर्माण केले नेत्यांपेक्षा. लक्षात घ्या तुम्ही बारीक गोष्ट. त्यामुळे आंदोलन आणि साहित्य हे एकामेकाला पूरक असतं नेहमी. आणि भाषिक राजकारण आणि भाषिक राजकारण हे आंदोलनातनंच पुढे जातं. शेवटी गरीब माणसाचं आंदोलनच होतं, राजकारण हे आंदोलनातनंच होतं. गरीब माणसाचा साखर कारखाना नसतो, गरीब माणसाचं एअरपोर्ट आणि पोर्ट विकत घेता येत नाही. गरीब माणूस हा आंदोलनातच सतत राहिला तरच त्याचं राजकारण घडू शकतं. बरोबर. तर ते जोपर्यंत शिवसेना आंदोलनात होते तोपर्यंत गरीब माणसं शिवसेनेबरोबर होते. नंतर श्रीमंत आले, शिवसेनेचे स्वतःचे सरंजी आमदार झाले, ते उद्धव ठाकरेंना सोडून गेले. याचं कारण निष्ठाच उरत नाही. तेच पवारांनी जे राजकारण केलं त्याच्या शेवटी काय आलं, सरंजी आमदार त्यांना सोडून गेले. जनता त्यांच्या बरोबर असेल तर ते दिसेल. म्हणजे आता आपण इलेक्शन बद्दल बोलतोय तर मुद्दा तो आहे की जनता आणि गरीब माणूस हा निष्ठावंत असतो, कारण तो आंदोलनातच तगू शकतो. आंदोलन हेच त्याचं राजकारण असतं. त्याचं प्रस्थापित राजकारण असं असतच नाही. त्यामुळे तुम्ही जे म्हणता की भाषिक राजकारण हे आंदोलनात असतं आणि भाषिक आणि जातीय राजकारण हे वेगळं नसतंच. तुम्ही मी आता जर सांगितलं धर्म आणि जात हे वेगवेगळ्या प्रकारची धार्मिक आणि राजकीय माणसं, जातीय माणसं आपल्याकडे एकत्र. तुम्हाला सांगतो साहित्यामध्ये जयवंत दळवींनी खाण्यावर एक पुस्तक म्हणजे लेख लिहिलाय. त्याच्या लेखामध्ये भंडारी खानावळी मुंबईतल्या यावर मोठा लेख आहे. मग मी जेव्हा वाचला तेव्हा मी कॉलेज आटपलं होतं माझं. जस्ट मला शॉक बसला की भंडारी खानावळी नावाची अद्भुत गोष्ट नष्ट झाली. त्याने त्याच्या शेवटाला लिहिले आता थोड्या उरल्यात वगैरे. तर मी जेव्हा शोध घेतला तेव्हा फक्त एक खानावळ उरली होती
आणि दादरला जे ईस्ट दादरला जे मोठं हॉटेल आहे कुठचं आता मी विसरलो ते त्याला, त्या हॉटेलच्या बाजूला ती खानावळ होती दादर ईस्टला, आणि मी तिथे जाऊन जेवलो आणि दुसऱ्या दिवशी त्या 2 भावांच्या भांडणात ती बंद आली तिसऱ्या दिवशी. तर त्यानंतर भंडारी खानावळ नावाची गोष्ट, जिथला भंडारी इथला मूळचा रहिवासी मुंबईतनं हद्दपार झाली. म्हणजे एवढ्या महान अवशेष जे आहेत, म्हणजे तुम्हाला सांगतो की गिरगावात ज्या स्थानिक फूड, तुम्ही लक्षात घ्या की तुम्हाला असं वाटत असेल की मुंबईच्या फूड खाद्य संस्कृतीवर का आक्रमण करतात, कारण संस्कृती ही भाषेची संस्कृती खाद्य संस्कृती बरोबरच जाते. त्यांना माहिती की मराठी माणसाचं उच्चाटन करायचं इथून, तर त्या उच्चाटनासाठी तिथलं त्यांच्या फूडवर आक्रमण केलं पाहिजे, त्यांच्या ड्रेसवर आक्रमण केलं. घाटी असं म्हटलं पाहिजे, ड्रेस हा घाटी. म्हणजे झबलं घालून जेव्हा गुजराती लोक दांडिया करतात तेव्हा तो ड्रेस हा अप मार्केट असतो. पण तुम्ही धोतर सदरा आणि टोपी घातली, जे डबेवाले घालतात किंवा आपले पूर्वी नेते घालायचे, आता नाही घालत, आता नेते वेगळ्या प्रकारचे आहेत, ते नेतेच नाही आहेत म्हणजे ऍक्च्युली. पण मुद्दा असा आहे की तर ते घाटी ड्रेस, म्हणजे तुम्ही सटली सूक्ष्म रीतीने तुमचा आहार, तुमचा आचार विचार, तुमचा ड्रेस, तुमचं लाड, मग नऊवारी साडी, कामवाली बाई, म्हणजे तुम्हाला सिनेमामध्ये पण आर्ट कल्चर हे सगळं तुमचं आक्रमित होतं, तुम्हाला ते प्रोजेक्ट केलं जातं. जसं ख्रिश्चन बायका या स्त्रिया मुली या बाहेर ख्याली आहेत असं हिंदी चित्रपटात 70-80च्या दशकात प्रोजेक्ट केलं जायचं. मग तिची सेक्रेटरी असायची ती लिली असायची, मग तिचं आडनाव फर्नांडिस असायचं, असं ते सगळं आहे बघा. तर मराठी माणसाचं असंच प्रोजेक्शन कलेमध्ये हद्दपार त्याला करण्याकरता टप्प्याटप्प्यावर आलं. कारण काय की मराठी माणूस हा आंदोलक होता, तो प्रस्थापित होऊ शकला नाही मुंबईत, त्याने कायम भांडवलाचा विचार नाही केला, त्याने पॅशन आणि त्याच्या अस्मितेचा विचार केला, आणि त्या अस्मितेमध्ये भावना एवढी इन्व्हॉल्व होती की त्याने आपले सगळे दान, जो नेता भावना बोलतो त्याच्यात पदरात टाकलं, जसं ठाकरेंच्या टाकलं, कधी पवारांच्या, हा जाणता राजा, तो शिवाजी, असे सगळं करत राहिले. छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते ज्योतिबा फुलेंपर्यंत आणि नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत जी परंपरा आहे, ते नामाभिधान, म्हणजे ज्याला शिवाजी महाराज नवे असं वगैरे म्हणायला लागतो, तसं कोणाची लायकी नाहीये. पण शिवसेनेने प्रतीक उचललं शिवाजी महाराज. मग तुम्ही बघा शिवसेनेची त्या काळात, तुम्हाला कदाचित अगदी छोटे असाल तुम्ही, मी थोडा मोठा होतो, ते देवळापासून सगळीकडे शिवसेनेचं काय असलं की शिवाजी महाराजांचे पोवाडे, त्याची गाणी वगैरे लागलेली असायची शिवजयंतीला वगैरे. तर ते लोकांना वाटायचं की हे आपलं आहे, पण त्याचा पर्पज कोणाचा सर्व करत होते ते, तर इथल्या भांडवली संस्कृतीचं, आणि त्याची फळं आज मराठी माणूस मुंबईतला भोगतोय. बरोबर. कुठेतरी असं जाणवतं का तुम्हाला की याच्यामध्ये जेव्हा कामगार वर्ग विरुद्ध भांडवलदार असा लढा असतो, तेव्हा कामगार वर्ग इमॅजिन करत असतो की स्टेट नावाचा जो तिसरा पॉइंट आहे त्यामध्ये राज्य व्यवस्था, ती आर्बिट्रर आहे, फक्त या दोघांमधलं जज आहे की कधीच नसते. एक्झॅक्टली. तर ते असं कुठेतरी झालं का की प्रायव्हेट प्रॉपर्टी कमवण्याच्या मागे न लागण्याचं कारण हे होतं की न्याय आपल्याला सरकार देईल करून. नाही, त्यातला एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे न्याय असतोच असं मानण्याची प्रवृत्ती मराठी माणसाची, आणि आपण करू तो न्याय हे मानणाऱ्या गुजराती आणि जैन लोकांची प्रवृत्ती. या 2 संस्कृतीमधला हा संघर्ष झाला. बरोबर. आणि उत्तर भारतातनं जे आलेले आहेत तिथे तर लॉ अँड ऑर्डर नावाची गोष्टच नाही ना, त्यामुळे त्यांना न्याय कुठून असतो हे त्यांना जाणून घ्यायचं होतं, मूल्य व्यवस्था. त्यामुळे उत्तर भारतातनं जिथे अधिकारी जेव्हा इथे येतात तेव्हा ते चकित होऊन इथे सेटल व्हायला बघतात, कारण इथे काहीतरी बेसिक न्याय, रूल ऑफ आता नाहीये. म्हणजे जेव्हा ते सगळं होत होतं तेव्हा मी सांग. बरोबर. तर त्या सगळ्या ताण्यापाण, म्हणजे तुम्ही सांगतो मारवाडी किंवा युपीचे किंवा बिहारचे लोक इथे राहतात, तर त्यांना इथे मजा येते. का मजा येते? कारण जसं भारतीय माणसाला अमेरिकेत मजा येते का, तर कायद्याने सगळं होतं, पण ते होण्याकरता कोणीतरी आपलं रक्त वाहवलेलं असतं हे त्यांना कळत नाही. ते त्यांचं नीट व्हायला लागलं की पहिल्यांदा त्या कायद्याची हत्या करू पाहतात. बरोबर. तर मुद्दा हाच झालाय आज. देशाचा मुद्दा जर आज कोणता असेल तर हा. नेहरूंनी काय केलं तर कायद्याचं राज्य आणलं, आणि पहिले तो आल्यावर ज्यांना सत्ता मिळाली त्यांनी पहिले नेहरू आणि मग कायद्याचं राज्य या दोघांचा बंदोबस्त करायला घेतला. बरोबर. तर तुम्हाला हे नीट लक्षात घेतलं पाहिजे की भारताचं जे झालं ते मराठी माणसाची मुंबईत रिप्लिका झाली आहे. बरोबर. मग आता मुंबईत ज्या पद्धतीचं पॉलिटिक्स चालतं, म्हणजे आता बाकी महाराष्ट्रात मी थोडं डिस्टिंक्शन सतत ते पाहत असतो, कारण इतरत्र जिथं थोडासा ग्रामीण प्रभाव जास्त आहे अशा भागात मास पॉलिटिक्स होतं, तिथं एक फेनॉमेनावरती पॉलिटिक्स होतं.
इथं संघटित पॉलिटिक्स जास्त होतं असं वाटतं का तुम्हाला? एक. आणि दुसरी गोष्ट, या संघटित पॉलिटिक्सचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये उत्तर भारतीय आणि जसं तुम्ही म्हणालात गुजराती, ह्यांच्या ज्या संघटना आहेत त्या आता एक मेजर रोल प्ले करू लागलेत असं वाटतं का तुम्हाला त्या पॉलिटिकल अरेंजमेंट? नाही, पण ते कायमच होतं बघा. असं आहे की इथला जो मूळ माणूस होता मराठी, तो सुद्धा मूळ होता का तशा पद्धतीने तर होता. पण तो कसा होता म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फार सुंदर लिहिलं, मुंबईतून जे पाणी मिळतं ना, तर त्यावर उभं राहिलेली एक संस्कृती आहे. पाण्यावर संस्कृती नेहमी उभी राहते. तर हा एक भाग झाला. दुसरं, मुंबईचा समुद्र म्हणजे ते पोर्ट असणं, पोर्ट सिटी आहे. आज अडाणीने मुंबई कब्जात घेताना पहिले काय केलं? पोर्ट आणि एअरपोर्ट ताब्यात घेतलं, बरोबर ना? तर मोदी आणि शहानी हे लक्षात घेतलं की पोर्ट आणि एअरपोर्ट ताब्यात घेतल्यावर त्या शहराची नस आपल्या ताब्यात येणार. याबाबत आपले राज्यकर्ते अत्यंत गाफील होते किंवा मिंदे होते किंवा शरणागत होते किंवा भ्रष्ट एवढे होते की त्यांना कोसळायला वेळ लागला नाही, आतून सडलेले होते. तर मुद्दा हा आहे की या पार्श्वभूमीवर या संपूर्ण शहराची जी रचना आहे आणि जे उभं राहणं आहे त्याच्यामध्ये एव्होल्युशन जे झालं, उत्क्रांत जे झालं, त्याच्यामध्ये पहिल्यांदा तुम्ही बघा की गिरणी कामगारांचा अस्त व्हायला लागला, गिरण्या फॉल व्हायला लागला, पडायला लागल्या. तसं राजकारण माफिया केंद्री झालं. पण ते माफिया लोकल गुंड होते, म्हणजे बाबू रेशीम, अशोक जोशी, अरुण गवळी, तुम्ही नाव विजय उटकर हे होते. बरं, दाऊद इब्राहिम पण होता त्यात. दाऊद इब्राहिम हा खेडचा मराठी माणूस होता, त्याची मातृभाषा मराठी होती. तो भले किती उर्दू बिरुदू आता मुलं पण तो मराठी होता दाऊद इब्राहिम. त्यामुळे ही सगळं संस्कृती आहे ती मुस्लिम असो किंवा हिंदी. बरं, 93च्या अगोदर हिंदू मुस्लिम माफिया नव्हता, असं नव्हतं त्यांच्यात डिवाइड, डिस्टिंक्शन. हा, आता छोटं हे सगळी माणसं कुठच्या ना कुठच्या महाराष्ट्रातल्या गावावरून आलेले माफिया होते, बरोबर. त्यामुळे वरचं विश्व आणि अधोविश्व या शहराचं हे दोन्ही मराठी होतं, बरोबर. आणि ते नष्ट केल्याशिवाय त्यावर कब्जा मिळवणं अवघड होतं. त्यामुळे ते धर्मामध्ये विडेवाड केलं गेलं, जातींमध्ये केलं, कोकणी आणि घाटीमध्ये केलं. अशा अनेक प्रकारच्या, म्हणजे तुम्ही आता पोलिसांमध्ये पण जाता, सगळ्या ऑफिसर आणि हवालदार लेवलला पाहाल तर सगळे महाराष्ट्रातनं आयदर कोकणातनं आलेले आहेत किंवा देशावरनं आलेले आहेत. त्यांना कोकणी आणि घाटीमध्ये डिवाइड करतात त्यांचे IPS ऑफिसर जे परत दुसऱ्या राज्यातून येतात. ते हे सटल असतं, पण ते अल्टिमेटली वॉर खाली मोठ्या प्रमाणावर पेटतं. त्यामुळे माफियापासून पोलिसांपर्यंत सगळीकडे हा डिवाइड गेला. तर या शहराच्या रचनेमध्ये जी फूट पडत गेली स्थानिक माणसाची, ती एवढी डीप आहे आणि या डेप्थने विचार करणारा नेता या शहराला लाभला नाही किंवा महाराष्ट्रालाच लाभला नाही. त्यामुळे हे शहर आपण गमावण्याच्या स्थितीत आलो. नाही, मला असं विचारायचं होतं की मतदान फिरवणं किंवा आता, पण हे सगळं मतदान फिरवणं वगैरे म्हणजे गिरणी कामगारांचा संप फोडण्यापासून हेच बाबू रेशीम पासून सगळे लोक करायचे, तेच मतदान मुठलिगिंग करायचे. ते सका पाटील जेव्हा मुंबईचे अध्यक्ष होते, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते, ते पॉवरफुल पद होतं. तर नंतर हे होते बॅरिस्टर रजनी पटेल होते, म्हणजे नंतर हे लगेच नव्हते पण बॅरिस्टर रजनी पटेल होते. मुरली देवरात आल्यानंतर मग आत्ता वर्षा गायकवाडांच्या रूपाने मराठी अध्यक्ष लाभला, कारण अगदीच धारावी हाताबाहेर जायला लागली तेव्हा वर्षा गायकवाडांना संधी मिळाली. अन्यथा रजनी पटेलच्या, म्हणजे मी आता सका पाटलांच्या हाताखाली जे बूटलेगिंग करायचे जेव्हा ते निवडणुकांच्या वेळेला, हे सगळं तुम्ही जे सांगता ते सगळे मराठी इथले लोकल गुंड होते, छोटे गुंड होते. आणि तेव्हा हिंसाही फार नव्हती. म्हणजे हिंसा म्हणजे अख्खा तुम्ही हाजी मस्तानचा इतिहास मुंबईचा जर पाहिला तर त्याच्यात हिंसा नाही. आणि हाजी मस्तान साऊथ इंडियन होता, त्यामुळे असा जो समज आहे की हाजी मस्तान अस्खलित उर्दू बोलणारा लखनवी माणूस होता, अजिबात नव्हता. तो तामिळनाडूचा होता. अच्छा, म्हणजे वरदराजन मुदलियार तामिळनाडूचा होता. इथले जे माफिया होते ते साऊथशी कनेक्ट होते. साऊथ मध्ये डेव्हलपमेंट जशी होत गेली तसं साऊथचं मायग्रेशन बंद झालं इथलं. नॉर्थ मध्ये कधीच डेव्हलपमेंट झाली नाही, ते मायग्रेशन चालू राहिलं. गुजरातचा हेतूच वेगळा होता, त्याच्यावर आपण बोललो. ठीक आहे. तर हे सगळं मुंबईच्या बोकांडी राजकीय दृष्ट्या बसलेलं आहे आज. बरोबर. तर मुंबईचं बुच काय बसलंय हे समजण्याकरता एवढी डेप्थ महाराष्ट्राच्या राजकारणाला पाहिजे, ती नाहीये कोणत्या. मी 60 सालापासूनचा अभ्यास केला, मला समज आल्यानंतर 80 नंतरचा, म्हणजे 85 नंतरचा. तर 85 पण 90 नंतर मला खरं समजायला लागलं राजकारण. तर 90 नंतरच्या राजकारणाचं, म्हणजे तेव्हा 92, 93 पर्यंत मी शिकतच होतो. तर त्याच्यानंतरचं मी बघतोय
तर मुंबईचा हा डेप्थ जे आहे मुंबईची ती कोणालाच कळली नाही. आता मुंबईला नेहमी आपण एक फायनान्शियल कॅपिटल म्हणत आलो. तोतांड आहे. आधीपासून नाही, कोणताही पोर्ट आहे ना, कराची पण फायनान्शियल कॅपिटल आहे, न्यूयॉर्क पण फायनान्शियल कॅपिटल आहे आणि मुंबई पण आहे. नाही, ते एका अर्थाने असं ना की ते ब्रिटिशांनी त्याचं जे रचना केली, मोठमोठ्या ज्या हेडक्वार्टर्स बनवल्या, जसं आता एसबीआयचे हेडक्वार्टर असणं, आरबीआयचं हे असणं, इथं सट्टा. तुम्हाला एक गंमत सांगतो याच्यात, तर मोदी सत्तेत आल्यानंतर भाजपचा आणि मोदींचा असा समज आहे की इथली जी हेडक्वार्टर्स आहेत तिकडे अहमदाबाद बडोद्याला नाही, त्यांची समज आहे तेवढंच आहे. ते आत्ताच म्हणजे लेटेस्ट त्यांच्या इंट्रो मधला जो मास्टर स्ट्रोक आहे तो हा आहे की गरीब आणि श्रीमंतामधली दरी वाढते तर सगळेच काय गरीब व्हायला पाहिजे असं ते बोलले. म्हणजे त्यांचा समज एवढीच आहे. म्हणजे आता मला त्याच्याबद्दल म्हणजे एवढ्या इनएम्पॅथेटिक आणि इन्सेन्सिटिव्ह एव्हिल बोलण्याला मी काही उत्तम, म्हणजे अर्थशास्त्र त्याच्यात नाहीच आहे. तर त्यांना असं वाटलं इथले हेडक्वार्टर तिकडे गेली की सगळं परफेक्ट होणार म्हणून. असं होत नाही. ते तुम्ही तिथे समुद्र नाही नेऊ शकत, तिथे पोर्ट नाही. म्हणजे मालकी उद्या अडाणी आहे, उद्या दुसरा येणार, तर मालकी बदलत जाते. ती कधीतरी ब्रिटिशांची पण होती, म्हणून त्यांना समुद्र लंडनला नाही नेता आला. तर ह्या ज्या जिओग्राफिकल काही गोष्टी असतात ना त्या डेस्टिनी ठरवतात. म्हणून जिओग्राफी इज डेस्टिनी नावाचं एक छान पुस्तक आहे. तर सॉरी, तर ते ह्या शहराच्या बाबतीत पण लागू आहे, ते व्यक्तीच्या बाबत आहे पण ते शहराला पण लागू आहे. मी अशा अर्थानं म्हणत होतो की भांडवलाचं अस्तित्व इथं डॉमिनंट होतं याबद्दल काय वाद असण्याचं कारण नाही. म्हणजे आधीपासून या शहराच्या निर्मितीपासूनच त्याचं, जसं की आता इथं अफूचा मोठा व्यापार ब्रिटिश काळातला, मग ते चीन मधल्या अफूच्या युद्धाशी असलेला संबंध, मग त्यातून श्रीमंत झालेली मुंबई, हे सगळं आपण इतिहास माहिती आहे आपल्याला. पण तरी सुद्धा नाना शंकर शेट्टांनी जेवढे पैसे दिले ते मुंबईत, त्याचं पाहता त्यांचं नाव कुठेतरी मोठं द्यायला पाहिजे. कुठे एनिवे जाऊ दे, तो एक वेगळा इतिहास. पण मला असं विचारायचं आहे की मुंबई कधी इतकी अप्राप्य वाटली नसेल मराठी माणसाला किंवा मध्यमवर्गीय व्यक्तीला एखाद्या, की मी इथं घर घेऊ शकतो, हे अशक्य आहे. दक्षिण मुंबईत एखादी जागा घेतली जाऊ शकते, ही गोष्ट अशक्य आहे. हे कधी घडलं की भांडवल इतकं आक्रस्ताळ किंवा इतकं एकतर सरकार त्यांच्या ताब्यात राहिलं नाही मराठी लोकांच्या. कारण सरकार ताब्यात होतं. मला एकदा डी.वाय. पाटील म्हणाले होते की परिस्थिती नव्हती, ते भांडुपला राहायचे, पण वरळीला त्या गव्हर्नमेंटच्या मदतीने त्यांनी 4 फ्लॅट घेतले आणि त्यातले 3 विकले, एक ठेवला स्वतःकडे, जो अजूनही आहे त्यांच्याकडे. मी तिथेच जेवायला बसलो त्यांच्याकडे, आणि त्यांनी पहिलं कॉलेज सुरू केलं. हे मराठी माणसाला शक्य होतं तोपर्यंत. पण सरकार त्यांच्या ताब्यात राहिलं नाही मराठी लोकांच्या, तेव्हा ते हाताबाहेर गेलं. दुसरं कॅपिटल त्यांच्या हातात नव्हतं. बाकी जागांचे भाव त्या परिस्थितीत मुंबईत कधीही जास्तच होते. घरौंदा पिक्चर तेव्हाच आलाय, अमोल पालेकर आणि झरीना मामचा, एक अकेला इस शहर में, बरोबर ना, 2 दिवाने शहर में, पहिलं गाणं आहे, मग ते एक अकेला. तर मुद्दा असा आहे की इथे महाग असणं ही गोष्ट तौलनिक दृष्ट्या भारतापेक्षा खरीच होती. पण अप्राप्य सरकार हातात नसल्यामुळे स्थानिक लोकांच्याकडनं गेलं ते. आणि समज होती तेव्हा, वसंतदादा पाटलांना समज होती. मला डी.वाय. पाटील म्हणलं की वसंतदादा पाटील नसते तर त्या प्रकारे कॉलेज काढावं, अशा प्रकारे मुवमेंट करावी एक कॉलेज, ही कल्पनाच नसते आली. त्यांनी सँक्शन केलं. म्हणजे अशी माणसं, मराठी माणसं उभी राहिली. किंवा काही प्रमाणात पवार साहेबांचं तुम्ही म्हणू शकता की त्यांनी काही मराठी माणसं पश्चिम महाराष्ट्रात, पण त्यांनी मराठी माणसं जाणीवपूर्वक उभी करण्याऐवजी सगळी जास्तीत जास्त त्यांनी अडाणींचं चोरडिया, म्हणजे ते मराठी चोरडिया आहेत म्हणून तुम्ही म्हणू शकता, पण तसं ते होत नाही, तसं ते वर्क होत नाही. कारण प्रफुल्ल पटेल सुद्धा मराठीच होते असं त्यांच्या दृष्टीने, भंडाऱ्याचेच आहेत ते. पण शेवटी त्यांनी शिवाजी महाराजांच्या झिरोटप्पाचा अपमान करताना मोदीवर घातला. तो हे भयंकर अपमान आहे मोठा. त्यामुळे तुम्ही म्हटलं म्हणून तो आपला होत नाही, हेही दिसून येतं याच्यात. आता मुंबई आणि शिवसेना या 2 गोष्टी अशा आहेत की आता गेल्या इतके दशक ते इनसेपरेबल झालेल्या गोष्टी आहेत. मग ते भले असं म्हणतात विश्लेषक की मराठी माणसाच्या इनसिक्युरिटीचं प्रोजेक्शन आहे शिवसेना. इनसिक्युरिटीचं मराठी माणसाच्या प्रोजेक्शन नाहीये. मराठी माणूस पॅशनेट आहे, त्याचं ते फलित आहे, पण त्याचा दुष्परिणाम आहे तो, हेही म्हणू शकता तुम्ही. कारण लक्षणावर उपाय केला गेला आणि मूळ रोग शोधला गेला नाही. आणि तेवढी दीर्घबुद्धीवाले नेते नव्हते ते. त्यामुळे रसव उपाय शोधले, छोटी छोटी प्रतीकं दिली आणि छोटे छोटे घोषणा दिल्या लोकांना, जय भवानी, जय शिवाजी. मग मला कधी कधी वाटतं की शिंदेचं फूट पडली, म्हणजे शिंदे गट वेगळा झाला, त्यांनी शिवसेनेची प्रतीकं चोरली, बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने. आता रेकॉर्डेड मेसेज पण येतात, हे एक प्रकारचा कृतज्ञपणा आहे मूळ बाळा ठाकरेंच्या घराशी. म्हणजे
पण तसं बघायला गेलं तर त्यांची रस्वदृष्टी पाहता फुटीर गटाची बाळासाहेब ठाकरेंशी संबंध त्यांचा आहेच म्हणायला पाहिजे. खरं सांगायचं तर उद्धव ठाकरे जास्त दूरचा विचार करतात आज, जेवढा बाळासाहेब ठाकरेंनी केला नव्हता. तर आता हे वडील म्हणून उद्धव ठाकरे मान्य करणार नाहीत, पण त्रयस्थ म्हणून आपण मांडलं तर पाहिजे ना इतिहासामध्ये. बरोबर. मला याच मुद्द्याकडे यायचं होतं की शिवसेनेतली फूट ही एखाद्या ऑर्गॅनिक आहे. ऑर्गॅनिक तर आहेच, पण मी असं म्हणतोय की त्याची शिक्षा इथल्या मराठी याला मिळणार आहे का, मराठी मतदाराला मुंबई? नाही नाही नाही, मला असं वाटतं की मराठी मतदाराला ऑलरेडी शिवसेना वाढवण्याची शिक्षा मिळालेली आहे, त्यामुळे ती फुटण्याची शिक्षा मिळणं शक्य नाही. आता जर उरलेल्या शिवसेनेने केलं तर चांगलंच करतील, आता वाईट करण्याची शक्यता संपली आहे. बरं, फुटलेल्या शिवसेनेचं काय करायचं हे लोकांवर आहे, त्यामुळे त्यांचं लोक चांगलं करणार आहेत की वाईट करणार आहेत हे आता मतदान झाल्यावर कळेल लोकांना. त्याच्याबद्दल मी कशाला भाष्य करू. मी आजवर त्याच्यावर एक शब्द बोललेलो नाही, कारण माझ्या दृष्टीने अशा प्रकारे फुटून चिन्हभिन्न पळवलीत निवडणूक आयोगाने माल प्रॅक्टिस करून, ते एक तर अनकॉन्स्टिट्युशनली इलिगल आहे, त्यामुळे माझ्या दृष्टीने इन्सिग्निफिकंट आहे. आपण त्याच्यावर चर्चा करून वेळ घालवू नये. आजपर्यंत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर मी एक शब्द फुटल्यावर लिहिलेला आहे का दाखवा. मी का लिहिलेलं नाहीये, कारण इतिहासात त्यांचं काही स्थानच नाहीये. ते एक छोटं प्यादं आहे. ते ज्यांनी केलं म्हणजे यार महाराष्ट्रात नाही दिल्लीत, त्या लोकांचं सुद्धा इतिहासात काही स्थान नाहीये, कारण त्यांनी केलेलं अनकॉन्स्टिट्युशनल इलिगल आहे. जे स्थान आहे ते काळं आहे पान, त्यामुळे त्याच्यावर फार वेळ घालवावा असं नाही मला वाटतं. नाही, मला असं म्हणायचं आहे की आता मतदान, परवा मतदान आहे मुंबईमध्ये, मुंबईच्या सर्व जागांवरती मतदान आहे. आणि जेव्हा एखादा मराठी मतदार, मराठी मी यासाठी म्हणतोय की याच्यामध्ये मी इथला कामगार वर्गीय वर्किंग क्लास च्या हिशोबाने मी म्हणतोय त्याच्यामध्ये, कारण आपल्याला माहिती आहे की इथला जो बऱ्यापैकी एलिट आहे, बिझनेसमॅन क्लास आहे, तो बिझनेस क्लास अर्थात भाजपचा बऱ्यापैकी मतदार आहे. पण इथला जो वर्किंग क्लास जो आतापर्यंत शिवसेनेच्या मागे उभा राहिलेला आहे, त्याचा कुठेतरी हे स्प्लिट होणार आहे का मतदान? आणि त्यात नाही नाही नाही, अजिबात नाही. वर्किंग क्लास एवढा शहाणा क्लास नाही जगामध्ये. जगामध्ये जेवढे राजकीय बदल आहेत ते वर्किंग क्लास घडवतो. आणि व्हॉट्सअपवर मेसेज टाकून मोदींचे मास्टर स्ट्रोक म्हणून नलीचे गॅस, AB+2 वगैरे स्क्वेअर हे सगळं लिहिणारे जे लोक आहेत ना, ते IITian आणि डॉक्टरचे ग्रुप आहेत. आणि वर्किंग क्लास जो आहे तो आता रस्त्यावर शहाणपण दाखवतोय, आपलं विजडमचं प्रदर्शन करतोय. भारत वाचेल तर तो वर्किंग क्लासने वाचेल. भारत कुठच्याही भांडवलशाहामुळे किंवा विद्वत जनामुळे वाचणार नाही. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसद सभेमध्ये त्यांना प्रश्न विचारला होता, त्यांना सांगण्यात आलं होतं संसद सभेमध्ये की ओनली म्हणजे सगळे लिटरेट जे आहेत त्यांनाच मतदानाचा हक्क द्यावा, अन्यथा इलिटरेट गोंधळ करतील. तर बाबासाहेब असं म्हणाले की इलिटरेट सावरतील जो गोंधळ लिटरेट करतील, अशी माझा विश्वास आहे. आणि तसंच्या तसं भारतात झालं आता. बरोबर. मग आता ज्या पद्धतीचा प्रचार आपण बघतोय, एकीकडे आता जसं तुम्ही मगाशी म्हटलात की आजच मुंबईमध्ये एकीकडे पंतप्रधान पुन्हा आलेले आहेत, परवाच येऊन गेले होते ते मुंबईमध्ये. ते आता घरोघरी फिरणं बाकी राहिलंय. म्हणजे मुंबईतच नव्हे, अख्ख्या देशामध्ये प्रत्येक घरामध्ये जाऊन अक्षता, बदाम आणि मला मत द्या असं सांगणं एवढंच बाकी राहिलंय. पंतप्रधान नावाची काही गोष्ट भारतात अस्तित्वात आहे असं वाटतच नाही. मला तर वाटतं ते माझ्या शेजारीच राहतात की काय, असे येऊन जाऊन असतात, ते बणिक आहेत ते. मला असं विचारायचंय की हे जे दोन ट्रॅक्स चालू आहेत, एकीकडे उद्धव ठाकरेंचं ची स्वतःची लहर आहे असं काही जणांचं म्हणणं आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची लहर आहे, म्हणजे त्यांना सहानुभूती आहे, तर स्वाभाविक आहे. त्यांच्याकडे संघटना नाही, त्यांचं चिन्ह काढून घेतलंय, त्यांना कम्प्लीट नेकेड करून सोडलं तरी त्यांना लोकांची गर्दी जमते. ही सहानुभूतीच नाही का? त्याला नाही म्हणणार कसं? एक दुसरं, त्याचा मतामध्ये परिवर्तन होतं की नाही हे पाहायला तुम्ही फ्री अँड फेअर आणि लेवल ग्राउंड प्ले असलेलं इलेक्शन कमिशन आणि इलेक्शन लागतं, ते आता नाहीये. त्यामुळे मी त्याच्याबद्दल काही भाष्यच करत नाही. मी त्याच्यावर स्वतंत्रपणे ट्विटरवर लिहितोय काय माल प्रॅक्टिस आणि माल फंक्शन चाललंय. 1,93,00,000 मतं अचानक इलेक्शन कमिशन ऍड करतं, ते पर्सेंटमध्ये टाकतं आणि ऍब्सोल्यूट नंबर्स देत नाही. हाच स्वतःमध्ये गोळ आहे. कारण पूर्वी 14 पर्यंत इलेक्शन कमिशन प्रेस कॉन्फरन्स घेऊन दुसऱ्या दिवशी रिझल्ट, बरं ईव्हीएम पाहिजे ते कशासाठी? नंबर जर देणार नसाल, हाताने मोजताय का तुम्ही? त्यामुळे इलेक्शन कमिशन ही डिफंक्ट बॉडी आहे आता, द मोस्ट अनकॉन्स्टिट्युशनल वन आणि द मोस्ट इलिजिटिमेट. तर त्यामुळे या सगळ्याबद्दल एक मोठा म्हणजे
एक संक्रमण होईल, त्यानंतर त्याच्यावर बोलता येईल, म्हणजे त्याच्यावर कॉन्सिक्वेन्सेस आणि त्याचे थिअरी जी आहे ती मांडता येईल, मला आयडियोलॉजी त्याची मांडता येईल. तोपर्यंत मी आत्ता काय ते फ्रॉड करतायत ते सगळं लिहितोय. मला हे खूपच महत्वाचा विषय, पण ऑफकोर्स आता आपल्या मुंबईशी काय संबंध असं म्हणाल, पण मुंबईशी आहे संबंध. नाही, डिस्कशनच्या स्कोपमध्ये नाही, आपण याच्यावर खूप विस्तारानं बोलायची गरज आहे, कारण या सगळ्या इलेक्शन कमिशनच्या प्रश्नावर मला असं विचारायचं होतं. 4 जून नंतर मोदी चला वळकट्या गोळा करा, चला मी सत्तेत बसतो असं होणार ना आता बोलला तर. तो जो बिलबोर्ड पडला परवा, एक मोठं जे होर्डिंग पडलं, त्यासाठी 16 माणसं मिळाली, 16 माणसं गेली, आणि त्याच्यापासून काहीच अंतरावरती 48 तासांनी पंतप्रधानांचा रोड शो झाला. तर मला असं विचारायचं की ते बघतात ती प्रचाराची त्यांची जी पद्धत आहे, मोदींचा जो प्रचार सुरू आहे तो, आणि दुसरीकडे इंडिया आघाडीचा प्रचार, याचे काय मायने आहेत या? नाही, प्रचार हा सगळ्यांचा प्रचार असतो, शेवटी मला जिंकून द्या माझं हे म्हणणं आहे. पण पंतप्रधानांसारख्या माणसाला एम्पॅथी नसणं हे मी पहिल्यांदाच अनुभवतोय माझ्याही आयुष्यात. इन्सेन्सिटिव्ह असणं. आणि जेव्हा सत्यपाल मलिक म्हणाले होते की जेव्हा शेतकरी मरतायत असं मी सांगितलं, तेव्हा पंतप्रधान म्हणले मायाटी मरतायत का? तर मला तेव्हा वाटलं की खरंच बोलले असतील का असं. तर इथे 16 लोक बोलले गेले, त्याच्याबद्दल पंतप्रधान बोलले पण नाही. दुसऱ्या दिवशी त्यांनी रोड शो असा केला की आदल्या म्हणजे खाली रस्ते, वर मृतदेह, त्याच्यावर रोड शो, असं चाललं होतं मुंबईत. तर ही इन्सेन्सिटिव्हिटी असलेला, म्हणजे खोटी का होईना, सेन्सिटिव्हिटी, मॅच्युरिटी, असा पंतप्रधान नावाचा माणूस असा अल्लडपणे वागत नाही ना, दाखवतो ना. आणि 73 वर्षी नाही तर निवृत्त होतो. तर ते काहीच न करता, आणि त्यांच्याबरोबर हुल्लडबाज भक्त आणि त्यांचे नेते पण जातात. ही पण पतनच आहे भारताचं. मला असं वाटतं की पूर्वीच्या काळी नेते सुद्धा चुकले तर विरोध करायचे. म्हणजे तुम्हाला सांगतो की महर्षी दोंडो केशव कर्व्यांना 102 वर्षाचे होते तेव्हा भारतरत्न मिळालं, आणि नेहरूंनी ते होते, नेहरू होते तिथे, नेहरू म्हणजे हिमाल होते, हिंद का जवाहर आहे त्यांनाच शोभतं. तर तेव्हा त्यांना विचारलं तुमची इच्छा काय अखेरची, तर मला मृत्यूच्या अगोदर संयुक्त महाराष्ट्र बघायचं आहे असं नेहरूंसमोर सांगितलं. म्हणजे तुम्ही मला भारतरत्न दिलं ना, पण तुम्ही गोड फार बरोबर वागताय वगैरे असं काही नाही. अशी माणसं होती तेव्हा. ही माणसांमध्ये ताकद लागते. मला मिळालेलं भारतरत्न मी डिझर्व केलं हे त्यांना माहिती होतं, ती दया नाहीये. तर आता माणसांना मिळणारीच गोष्टी सगळ्या दयेने मिळतात. त्यामुळे ते हुल्लडबाज भक्त आणि त्यांचे ते नेते भगवे टाकून निघालेले, आणि त्याच्याबरोबर मांडलिक 4 निघाले तिथून फुटून, ते सगळ्यांचं जे अकल्पनीय असं दयनीय प्रदर्शन आहे ते मानवतेच्या इतिहासाला काळीमा लावणारच होतं. त्यामुळे त्याच्याबद्दल मुंबईच्या इतिहासात फार मोठ्या गोष्टी घडल्या. टिळक गेले ना, म्हणजे मी मगाशी बोलत होतो तेव्हा मुंबई बंद झाली होती स्वस्फूर्तीने. नेहरू गेले तेव्हा सगळ्या गिरण्या बंद झालेल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले तेव्हा त्यांची अखेरची महापरिनिर्वाण यात्रा काय निघाली होती मुंबई, त्याचे फोटोग्राफ्स आहेत. मुंबईने अद्भुत गोष्टी पाहिल्यात. गवालिया टँकवर चले जाव आंदोलनाचा मंत्र, चले जाव हा मंत्र जो आहे तो गांधीजींनी मुंबईत दिलेला. काँग्रेसची स्थापना मुंबईत झाली. तुम्हाला अजून मुंबईची अद्भुतता किती सांगावी मी तुम्हाला. तर या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर हे जे रोड शो वगैरे झाले ना, ते अत्यंत दयनीय आणि अधपतित गोष्टी मुंबईत घडलेल्या आहेत असं मी मानतो. मला त्या पक्ष कुठचा आहे याच्याशी देणं नाही. हे कोणी केलं असतं तरी मी हेच म्हटलं असतं, किंवा कोणीही केलं तरी कोणीही हेच म्हणावं. मी म्हणायची गरज नाही. मग त्या तुलनेनं इंडिया आघाडी असेल, आणि अर्थात मुंबई म्हटलं की उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात, ते आता संवेदनशील आहेत असं इंडिया आघाडी आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली लोक दाखवत आहेत. त्यामुळे, आणि शेवटी तुम्हाला सत्ता पक्ष नसेल तर विपक्ष असं धरायला लागतं. त्यामुळे आता आपण ते म्हणूया, पण ते सत्तेत आल्यावर काय करतात हे महत्वाचं आहे माझ्या दृष्टीने बघणं. मला उद्या ते सत्तेत आल्यावर ते माझे नसणार आहेत ऑफकोर्स, आणि त्यांच्या या संवेदनशील भाषेचे कोंब ज्या अत्याचारामुळे फुटलेत त्यांच्यावर झालेल्या, ते कोंब तेव्हा वृक्ष होतात का बघायचे आहेत का? ते कोंब ताबडतोब कुडून ते पण याच रोड शोच्या नादी लागतात का? असेच फलक लावणाऱ्या कंत्राटदारांकडनं पैसे घेऊन अजून फलक लावतात? हा पण मुद्दा आहे. कारण दरवेळेला आपण फसवणुकीला किती सामोरं जायचं याचं लिमिट आहे ना काही. तर आता एक कन्क्लुझिव्ह एक प्रश्न विचारतो तुम्हाला, की तुमच्या दृष्टीनं समजा या मुंबईसाठी स्पेसिफिक निवडणुकीच्या लढ्याचे 3 प्रेशर पॉइंट्स जर आयडेंटिफाय करायचे असतील, की ते टर्निंग पॉइंट्स ठरतील या गोष्टीचे, तर ते कोणते दिसतात तुम्हाला? पहिली गोष्ट म्हणजे मराठी माणसाच्या
संवेदना, त्याच्याबाबत अपील करण्याचे सामर्थ्य असणं कोणाच्यात आहे आणि कोणाच्यात नाही. मी त्याच्यावर भाष्य करणार नाही, कारण परवाचा मुद्दा नाही, मला स्वतःला करायचं, त्यामुळे मी कसं करू भाष्य. पण त्या संवेदनेला कोण अपील करू शकतं हा क्रुशियल फॅक्टर आहे फर्स्ट. दुसरं, ऑप्रेसर जे आहेत ते उपरेच राहणार. त्यामुळे जैन असो, गुजराती असो, मारवाडी, ते ऑप्रेसर झाले, ते अदरवाईज संस्कृती म्हणून आले तर ते आपले होतात, पण ऑप्रेसर झाले तर उपरे राहतात. बरोबर, ते ऑप्रेसर आहेत, त्यांनाही भूमी जर आपली वाटत नसेल, जर अंबानी म्हणत असतील की मी गुजरातचा आहे, हे ते म्हणतात, आणि बच्चन म्हणतात की मी उत्तर प्रदेशचा आहे, तर आम्ही महाराष्ट्राचं, हे आम्हाला म्हणायला पाहिजे ना. म्हणजे तर मुद्दा हा आहे की उपऱ्यांची म्हणजे ऑप्रेसरचं जुलूम चक्र हे दुसरा महत्वाचा पॉईंट. आणि जुलमाच्या या चक्रामध्ये केवळ मराठी माणूस नाही, इथला प्रत्येक श्रमिक सापडतो. मग छोटी माणसं काही, त्यांना भाषा, धर्म, भ्रांती. आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे मुंबई ही बहुधर्मीय आहे. कितीही दंगे झाले तरी मुंबई मधला भाईचारा कधीच संपलेला नाही. आम्ही हाजी अली आणि सिद्धिविनायक बाजूबाजूला आहे, पुढे पुढे आहे, पण त्याचा काही फरक नाही पडलेला. हिंदू मुस्लिम कायम एकत्र राहिले, भांडले, दंगे झाले, पण एकत्र राहिले. बाबरी मशीद पडल्यावर सगळे प्रश्न निर्माण झाले, आणि ते बीजेपी निर्मित आहेत, ते कृत्रिम आहेत. त्यामुळे राम मंदिर जे काय बनवलंय, संघाचा राम जो काय उभा राहिला एकटाच, सीता आणि लक्ष्मणजी आणि हनुमान सोडून, त्यानंतर ते मुद्दा संपला असं आपण ठरलं, म्हणजे संपला, लोकांनी उत्तरेत पण संपवला. तर मुद्दा हा होतो की या शहराची जी बहुधर्मीयता आहे, त्यातले अल्पसंख्याक लोक आहेत, ते कुणाबाबत अधिक हळवे आहेत, त्यावरही या मुंबईचं सगळं भवितव्य ठरतं. आणि तसं ठरायला पाहिजे, कारण ज्या देशामध्ये अल्पसंख्याक आणि दुर्बल घटक आहेत त्यांचं मत पहिले विचारलं जातं, तो देश अधिक सबल आणि समृद्ध होतो. 10 वर्षात ते झालं नाही, म्हणून आपल्यात गरीबात आणि श्रीमंतात एवढी दरी वाढली आणि देश रसातळाला. जीडीपी आपण सांगू नका, 140 कोटी लोकांचं जीडीपी मोठाच असणार, पण तो पर कॅपिटा इन्कम किती खाली गेलाय, अनएम्प्लॉयमेंट सगळ्यात जास्त वाढली. स्वातंत्र्योत्तर नव्हे, ब्रिटिश काळापेक्षा आपण आज विषमतेच्या खाईत गेलोय. अर्थात ज्यांना गरीब आणि श्रीमंत याबद्दल पंतप्रधानांना काय कळतं, आणि अर्थमंत्र्यांना प्रश्न विचारला एका ब्रोकरने, तेव्हा त्यांनी उत्तर काय दिलं हे तुम्ही बघितलं, तुम्ही व्हिडिओ बघू शकता, किंवा तो आपण बोलत असताना लावू शकतो. तर तुम्हाला कळलंय की या प्रकारची इन्सेन्सिटिव्हिटी या 3 फॅक्टरवर उभी आहे. एक म्हणजे इथला स्थानिकाची संवेदनशीलता, ऑप्रेसरची जुलूम, आणि तिसरं बहुधर्मीय शहराचा अल्पसंख्याक चेहरा. या 3 गोष्टींना कन्सिडर न करणारा माणूस इथे फ्लॅट होणार. तर थँक्यू सर, एवढं सविस्तर आपण बोललो या सगळ्या मुद्द्यावरती. राजू परुळेकर सर आपले तुमचे सगळ्यांचे आवडते गेस्ट आहेतच, तर किमान त्यांची मुलाखत आहे म्हणून पटपट सबस्क्राईब करायला घ्या. आपलं जे चॅनल आहे ते इंडी जर्नलचा हा जो पूर्ण प्रयत्न आहे इलेक्शन कव्हरेजचा, तो पूर्णतः पीपल फंडेड, म्हणजे तुमच्यासारखे जे सजग वाचक दर्शक आहेत त्यांनी दिलेल्या आर्थिक मदतीतून झालेला आहे. त्यामुळं ही आर्थिक मदत करायला विसरू नका. त्याच्यासाठीची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्याचसोबत हा व्हिडिओ कसा वाटला, ही चर्चा कशी वाटली, याच्याबद्दलच्या प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, पुन्हा एकदा चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा इंडी जर्नल.